आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक 958 मधील भाग 2 वर निरूपण पाहणार आहोत. नामाचे पवाडे बोलती पुराणे, होऊन या कीर्तने तोची टेका. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा घोकी. आगळे हे सार उत्तमा उत्तम, ब्रह्मकर्मा नाम एक तुझे. तिनी त्रिभुवनी गमन नारदा, हाती विना सदा नाममुखी. परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. सगुण निर्गुण तुझ मने वेद, तुका मने भेद नाही नामी. आदिनाथा कंठी आगळा हा मंत्र, आवडीचे स्तोत्र सदा घोकी. प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत. तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्याही चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला सुरुवात करतो. कारण भाग 1 मध्ये 1 ते 4 चरणावर मी निरूपण मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये 5 ते 7 चरणावर निरूपण मांडायचं आहे. 3 चरण राहिलेले आहेत. 5व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, परीक्षिती मृत्यू 7 दिवसाचा, मुक्त झाला वाचा उच्चारिता. कारण इथं जन्मलेला प्रत्येक मनुष्य त्याच्या जीवनामध्ये त्याचा मृत्यू हा 7च दिवसामध्ये होत असतो. 7 दिवसाच्या वर दिवसच नाही. 8वा दिवस आहे का? 8वा दिवसच नाही. म्हणून या जगामध्ये आजपर्यंत जेवढे जन्मले तेवढे ते 7च दिवसामध्ये मेलेले आहेत. इथून पुढेही जे लोक जन्मणार आहेत, लोक असो, प्राणी असो, पक्षी असो, कुणीही असो, या 7 दिवसामध्येच तो जन्मत असतो आणि या 7 दिवसामध्येच त्याचा मृत्यू होत असतो. 7 दिवसाच्या वर कुणालाच आयुष्य नाही आपल्या जीवनामध्ये. 7 दिवसाचंच आयुष्य आहे आपल्या जीवनामध्ये. आणि ज्या दिवशी आपण जन्मलात त्या दिवशी तुम्हाला प्रत्येकाला, कारण तक्षक नावाचा मृत्यूरूपी साप आपल्याला चावलेला आहे आणि तो चावले असल्यामुळे ह्या 7 दिवसामध्येच तुमचा मृत्यू होणार आहे. थोडं थोडं दररोज तुमच्या जीवनामध्ये मरता. मरण हे काही देहाला आल्यानंतर मरण नवीन नाही आपल्या जीवनामध्ये. 7 दिवसाच्या नंतर कधीच मृत्यू होत नाही. 7 दिवसामध्येच मृत्यू होत असतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये जर मुक्त व्हायचं असेल तर ह्या 7 दिवसामध्येच मुक्त व्हावं लागतं. आजपर्यंत जेवढे त्यांच्या जीवनामध्ये मुक्त झाले ते 7 दिवसामध्येच मुक्त झालेले आहेत. परीक्षिती राजासुद्धा त्याच्या जीवनामध्ये 7 दिवसामध्येच मुक्त झालेला आहे. पण या जगामध्ये कथारूपानं आपल्या जीवनामध्ये सांगितल्यानंतर ते पटतं आपल्याला. म्हणून साधू संतांनी किंवा आपल्या शास्त्राने हे कथारूपानं सांगितलेलं आहे. म्हणून कारण हा परीक्षिती जो राजा आहे तो कोण आहे? कारण परीक्षिती राजा हा अभिमन्यूचा मुलगा आहे. माता उत्तराचा पुत्र आहे. अर्जुनाचा नातू आहे. कारण पांडव आणि कौरवाचं ज्यावेळेस युद्ध झालं त्या युद्धामध्ये 6 महान रथी त्यांच्यासोबत तो एकटा लढलेला आहे अभिमन्यू. कारण चक्रव्यूहामध्ये त्याला गाठून मारलेला आहे. 7 वीरांनी एकत्र मिळून त्या अभिमन्यूचा वध केलेला आहे. आणि त्यावेळेस त्याचा गर्भ त्या उत्तराच्या पोटामध्ये वाढत होता. आणि हे वाढत असताना कारण पांडवांनी युद्ध जिंकलेले, कौरव हारलेले आहेत. दुर्योधनाची मांडी तुटलेली आहे. शेवटचे क्षण त्याच्या जीवनामध्ये तो घोकीत आहे. रक्ताचा पूर वाहत आहे. त्यावेळी तिथं अस्वस्थामा गेलेला आहे आणि मित्रालाच काय झालं म्हणतो. आणि त्यावेळेस त्याला तो म्हणतो, मी सूड उगवल्याशिवाय राहत नाही मित्रा. त्यांना अर्जुनाला म्हणजे हे पांडव पूर्ण मारून टाकणार असं त्यानं वचन देतो. आणि मग तो दुर्योधन त्याला काय करतो, सेनापती करतो. रक्तानं त्याला टिलक करतो. आणि हा निघाल्यानंतर
तो मग काय करतो, त्याला पांडव मारायचे असतात, पण भगवान श्रीकृष्णाला हे आधीच त्यांना ज्ञात असतं, म्हणून ते पांडव द्रौपदीला घेऊन बाहेर जातात. हे पांडवाचे मुलं त्यांच्या शिबिरामध्ये झोपलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे आणि ह्या झोपीमध्येच तो तिथं येतो आणि निर्दयीपणाने पांडवाच्या सर्व मुलाची तो हत्या करतो. हत्या केल्यानंतर हे अर्जुन हे 5 पांडव, भगवान श्रीकृष्ण, द्रौपदी येतात, पाहतात तर तिथं काय सगळे मुलं मेलेले आहेत, झोपीमध्येच मारलेलं आहे. मग हे पाहिल्यानंतर हे कोणी केलं ते कळतं. मग ते चिन्ह सुटलेले आहे, ते बाणावून, ते खुणवून, हे अश्वस्थामाचं काम आहे. मग हे सर्वजण 5 पांडव भगवान श्रीकृष्ण त्या अश्वस्थामाला पकडतात. मग त्या अश्वस्थामाचं अर्जुनाचं युद्ध होतं, कारण का पांडवाने असंही त्याला मारलं असतं, पण ते युद्धनीतीनं, कारण तो एक तर ब्राह्मण पुत्र होता, ब्राह्मण पुत्राची हत्या करणं असं बरोबर नाही. गुरुचा मुलगा आहे तो, अश्वस्थामा म्हणजे त्यांच्या गुरुचा मुलगा होता. मग त्यावेळेस ज्या अर्जुनाचं युद्ध त्या अश्वस्थामाबरोबर सुरू झाल्यानंतर त्यानं ब्रह्मास्त्र काढलं. ब्रह्मास्त्र त्यानं काढलं की अर्जुनानंही ब्रह्मास्त्र काढलं. दोघांनी ब्रह्मास्त्र त्यांच्या बाणावर चढविलं. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण आले, भगवान शिव आले, सर्व देवाने त्यांना सांगितलं की हे ब्रह्मास्त्र तुम्हाला चलविता येणार नाही, हे सृष्टीचा पूर्ण नाश करतं ब्रह्मास्त्र, आणि तुम्हाला असं हे ब्रह्मास्त्राचा उपयोग करता येणार नाही. अर्जुनानं सर्व देवाचं, भगवान श्रीकृष्णाचं ऐकलं आणि ते ब्रह्मास्त्र माघारी घेतलं, कारण ते ज्ञान किंवा ती विद्या त्याला अवगत होती. अश्वस्थामाला ब्रह्मास्त्र म्हणजे ते ज्ञान होतं, पण ब्रह्मास्त्र लुप्त करण्याचं ज्ञान त्याच्या जीवनामध्ये नव्हतं. मग मला आता कुठं चलू, मग कुठं दुसरीकडे चलू, ह्याच्या डोक्यामध्ये विचार आला. पांडवाचं वंशच शिल्लक न राहायला पाहिजे, कारण पोरं तर सगळे मेलेले आहेत. जर आता त्या अभिमन्यूचा पुत्र वाढत आहे कुणाच्या, कारण उत्तराच्या पोटामध्ये, हे जर ब्रह्मास्त्र उत्तराच्या पोटावर सोडलं, गर्भावर सोडलं, तर ते गर्भच जिवंत राहणार नाही. म्हणून त्यानं काय केलं, हे अश्वस्थामानं ते ब्रह्मास्त्र उत्तराच्या पोटावर सोडलं. आता तिथं भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांनी त्यांचंही काय केलं, कारण सुदर्शन चक्र सोडलं त्यांनी आणि त्या ब्रह्मास्त्रापासून त्या रक्षण केलं, कारण उत्तराचं. पण ते जे बाळ जन्मताना, आता ते ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्रामुळं ते बाळ जन्मल्याला ते मृत जन्मलं. मग मृत जन्मल्यानंतर भगवान श्रीकृष्ण याने त्यांच्या, कारण तपाच्या बरोबर ते भगवान म्हणजे जगाचं मालक आहेत, त्यांनी त्या बाळाला जिवंत केलं. जिवंत केल्यावर तो सर्व परीक्षामध्ये उत्तीर्ण झालेला आहे. किती कठीण ब्रह्मास्त्राच्या ह्याच्यामधून तो उत्तीर्ण झाला, म्हणून त्याचं नाव परीक्षिती ठेवलं, कारण भगवान श्रीकृष्णाने त्याचं नाव ठेवण्यात आलं. तो त्याच्या जीवनामध्ये शूर मोठा योद्धा होता आणि तो भगवान श्रीकृष्णाचा भक्त होता. आता राजा म्हणलं की शिकारीचा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना छंद जडलेला आहे. एक दिवस हा परीक्षित राजा तो शिकारीला गेलेला आहे, जंगलामध्ये शिकारीला गेलेला असताना त्या हरणाच्या पाठला करीत तहान लागलेली होती आणि त्या श्रमिक ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. आता ते श्रमिक ऋषी ध्यानामध्ये गहन समाधी अवस्थेमध्ये लीन झालेले आहेत. त्यांना मग त्यांच्या शिष्यमंडळानं तर मी राजा आहे हा परीक्षिती सांगू राहिला, कारण त्याचा स्वागत केलं नाही, ह्यांना पाणी दिलं नाही. आता तो बी राजा असल्यामुळे त्याला राग आला आणि तो परत निघाला. रागाच्या भरामध्ये निघाला असताना तिथे एक मेलेला साप होता. तो साप उचलला आणि ते श्रमिक ऋषीच्या गळ्यामध्ये घातला, आणि कारण परीक्षिती राजा तिथून निघून गेला. मग आता ते शिष्यमंडळ काही म्हणले नाहीत, पण त्याचे जी श्रमिक ऋषीचा जो मुलगा होता, कारण शृंगी ऋषी महान तपस्वी होता, त्याला ही बातमी त्याच्या जीवनामध्ये कळाली. आपल्या बापाचा अपमान केलेला आहे, आपल्या बापाच्या गळ्यामध्ये परीक्षिती राजानं मेलेला साप घातलेला आहे. ठीक आहे, ह्यानं लगेच शाप देऊन टाकला की परीक्षिती राजा तक्षक नावाचा साप चावून 7 दिवसामध्ये त्याचा मृत्यू होईल, असा तो शाप त्यानं दिलेला आहे.
नंतर तो श्रमिक ऋषी ते समाधी अवस्थेमधून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर त्यांना कळालं की ही घटना माझ्या गळ्यामध्ये साप कसा आहे. शिष्यमंडळानं सांगितलं, परीक्षित राजा इथं आले होते. इथं कुणीच त्यांचा सत्कार, तुम्ही समाधी अवस्थेमध्ये असल्यामुळे त्यांचा सत्कार झाला नाही, त्यांना पाणी दिलं. अरे 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 त्यांना वाईट वाटलं. अरे राजा होता, तो भगवान श्रीकृष्णाचा भक्त आहे आणि तुमच्या मुलानं शृंगी ऋषीने त्याला शाप दिलेला आहे. तक्षक नावाचा साप चावून ते 7 दिवसामध्ये त्यांचा मृत्यू होणार आहे. ही घटना ज्यावेळेस कारण शमीक ऋषीला कळाल्यानंतर त्यांना वाईट वाटलं. मग इकडेही काय झालं की परीक्षित राजाला ही वार्ता कळाली की आपल्याला शृंगी ऋषीने शाप दिलेला आहे, आता 7 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे. आनंद मानला त्यांच्या जीवनामध्ये. आपल्या मुलाला जन्मेजयाला गादीवर बसविलं आणि मस्त आपलं भगवंताचं नामचिंतन त्यांच्या जीवनामध्ये चालू केलेलं आहे. मग चालू केलेला असताना मग इथं ह्या जन्मेजयानं बी पण केला. माझ्या बापाचा काही गुन्हा नसताना शृंगी ऋषीनं शाप दिलेला आहे, तर या जगामध्ये त्याला नागच ठेवायचे नाहीत. त्यानं बी काय केला, नागदहन यज्ञ केला. त्या नागदहन यज्ञामध्ये सर्व या जगातले साप पडून आले त्या यज्ञामध्ये. मग जो तक्षक नावाचा जो नाग होता, जो ढसलेला होता परीक्षित राजाला, तो सर्व देवाला शरण गेला. कुणीच त्याला शरणागत त्याची स्वीकारण्या गेली, विनवणी केली. मग विनवणी केल्यानंतर सर्व देवाने सर्व ऋषींनी त्याची कारण हमी घेतली आणि इकडं मग त्या परीक्षित राजाला 7 दिवसामध्ये भागवत कथा सांगितली आणि 7 दिवसामध्येच त्यांचा कारण तो मुक्त झाला परीक्षित राजा. अशी ही महान कथा परीक्षित राजाची आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये मुक्त व्हायचं असेल तर 7 दिवसामध्येच मुक्त होवं लागतं. 7 दिवसाच्या नंतर दिवसच नाहीत असं महाराज अभंगाच्या 5व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 6व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामा आधी. आता कोळी कोण होता, आता कोळ्याचा धंदाच होता लोकांची हत्या करणे आणि त्यांचं धन लुबाडणे आणि आपला संसार मस्त बायको लेकरं त्याच्या जीवनामध्ये सांभाळणे. त्यानं त्याच्या जीवनामध्ये माया भरपूर गोळा केलेली आहे, कारण त्याचा धंदाच आहे लोकांची हत्या करणे. मग असं झालं की ही बातमी नारदाला कळाली आणि नारद मुनी तिथं आले. मग तिथं आल्यानंतर तो हत्या करायला निघाला. त्याने सांगितलं, माझी बिनधास्त हत्या कर, माझ्यापाशी तर काही नाही म्हणले, पण आधी विचार कर म्हणले. तू जे हे पाप करतोस कोणासाठी करतोस म्हणला. त्यानं म्हणला, मी माझ्या बायको लेकरासाठी हे सगळं करतो. मग त्यांच्यासाठी करतो, तर ह्या पापाचे वारस ते आहेत का, त्यांना विचार म्हणला. म्हणला हुशार दिसायलास म्हणला, तू बामण दिसायलास पण हुशार आहेस म्हणला. म्हणजे असं मला तिकडं विचारायला लावून इकडं तू पळून जाणारा दिसतोस मला, मी तसा त्यापैकी नाही. मला ह्या झाडाला बांध आणि तू घरी जाऊन विचार आणि तिथून त्यांचं काय म्हणते ते आल्यानंतर मला सांग असं म्हटल्यानंतर मग त्याला बी थोडं त्याच्या मनाला थोडं पटलं. मग त्यानं एका झाडाला नारदाला बांधलेलं आहे. नारद मुनी त्यांच्या गळ्यामध्ये विणा आहे, नारायण नारायण नाम चालू आहे. मग हा वाल्मिक त्याच्या घरी गेला, बायकोला विचारलं, मी एवढं पाप करतो, दररोज एक माणूस मारतो आणि धन लुबाडून आणून तुम्हाला देतो, तुम्हाला सांभाळतो, या पापाचे वारस तुम्ही आहात का. त्याने म्हणले, तुमच्या पापाचा आणि आमचा काही संबंध नाही. बायकोनं स्वीकारलं नाही, लेकानं नाही, मुलीनं नाही, कोणीच नाही. त्यावेळेस धावत तो नारदाकडे आला. नारदाच्या चरणावर तो मस्तक टिकविलं, नारदाला सोडला. मला ह्याच्यामधून मुक्त करा असं त्यानं म्हटलं. त्याच्या जीवनामध्ये उपरती आली. उपरती आल्यानंतर नारदाने कृपादृष्टी त्याला पाहिलं आणि त्याला राम मंत्र सांगितला उच्चारायला. त्याला रामही त्याच्या जीवनामध्ये म्हणतात, कारण आयुष्य मारामारामध्ये गेलं. तो मारामध्येच रामा त्याच्या जीवनामध्ये म्हणत राहिला. किती म्हणत राहिला, तर एक टेक वाढला. एवढे दिवस त्यानं त्याच्या जीवनामध्ये त्या रामाचा जप केला. एक दिवस नारद मुनी आले आणि त्याच्यावर कृपा केली. कृपा केल्यानंतर तो
वाल्मिक ऋषी झाला त्याच्या जीवनामध्ये. संताची कृपा झालेली आहे, भगवंताची भेट त्याच्या जीवनामध्ये झालेली आहे. म्हणून तो राम जन्मण्याच्या आधीच, कारण 10,000 वर्षापूर्वी त्यानं रामायण लिहिलं. म्हणून राम प्रभूला, कारण हत्यारा, वाल्मिकी कुडी हत्याऱ्याच्या, कारण जसं बोललं तसं आचरण करून दाखवावं लागलं, एवढी ताकद त्या नामामध्ये आहे असं महाराज अभंगाच्या 6व्या चरणामध्ये सांगतात. अभंगाच्या 7व्या चरणामध्ये महाराज म्हणतात, सगुण निर्गुण तुझ मने भेद, तुका मने भेद नाही नामी. आता सगुण म्हणजे काय आणि निर्गुण म्हणजे काय? ही एक सगुण आणि निर्गुण ही एक संकल्पना आहे. कारण आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याशी जोडण्याचा ते एक संबंध आहे. परमात्मा हा सगुण बी आहे आणि परमात्मा हा निर्गुण बी आहे. कारण गुणातीतही तो परमात्मा आहे. अवतार रूपाने ज्यावेळेस तो साकार होतो त्यावेळी त्याला प्रत्यक्षात तो निर्गुण म्हणजे गुणातीत आहे, म्हणजे तो निराकारही आहे. इथं सगुण म्हणजे साकार आणि निर्गुण म्हणजे निराकार असा अर्थ घेतला तर या दोन्ही गोष्टी आपल्या प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये मोडतात. हेच सर्व वेद शास्त्र पुराणाचं सांगणं आहे असं महाराज म्हणतात. आणि खालच्या वळीला म्हणतात, तुका म्हणे भेद नाही नामी. म्हणून आपल्या जीवनामध्ये सगुण आणि निर्गुण हे नावामध्येच भेद आहे. सगुण भक्ती करणारालाही तो भगवंत त्याच्या जीवनामध्ये प्राप्त होतो आणि निर्गुण भक्ती करणारालाही त्याच्या जीवनामध्ये तो भगवंत प्राप्त होतो. म्हणून सगुण भक्ती केली काय, निर्गुण भक्ती केली काय, तो भगवंत तुम्हाला एकच प्राप्त होतो. सगुणाला वेगळा भगवंत प्राप्त होतो, निर्गुणाला वेगळा भगवंत प्राप्त होतो असं नाही. म्हणून तुका म्हणे भेद नाही नामी. कारण नामामध्ये भेद नाही. कुणी राम म्हणा, कुणी शंकर म्हणा, कुणी अल्ला म्हणा, किती जरी नावं त्या भगवंताला दिले तर त्याला नावच नाही तुमच्या जीवनामध्ये. तुम्ही दिल ते नाव त्याच्या जीवनामध्ये आहे. म्हणून नाम आणि नामी आपल्या जीवनामध्ये तुम्ही तुमचा जो अंतर्मन सांगतो, तुमचा शुद्ध भाव, शुद्ध प्रेम त्या भगवंताला लागतं. अशी भक्ती आपल्या जीवनामध्ये केली त्या भगवंताची प्राप्ती होत असते. आता दिवाळी सुरू झालेली आहे. आज गाई गोराची आपण बारस म्हणतो, म्हणजे दिवाळी सुरुवात झालेली आहे. म्हणून सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आपल्या जीवनामध्ये सुख शांती समाधान लाभो, आपण आनंदाची दिवाळी करावी हीच मी, कारण भगवान श्रीकृष्णाच्या किंवा महाराजाच्या चरणी विनंती करतो. सर्व दुःख ते भगवान आपले निवारण करावे. संताला विनंती करतो की तुमच्या जीवनामधलं सर्व दुःख निवारण होवं आणि त्या भगवंताची प्राप्ती करावी. अशीच दिवाळी तुमच्या जीवनामध्ये व्हावी. सणे भोगीचे सणू, कारण याच्यावर मी गेल्या वर्षी निरूपण मांडलेलं आहे. आणि मी आता उद्या म्हणजे नरक चतुर्थी दिवशी विशेष निरूपण मांडणार आहे. तरी परत एकदा तुमच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या निरूपणाला पूर्ण विराम देतो. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.